नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी बाकावरील महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना पुन्हा विधान परिषदेत पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर सत्ताधारी गटातील शिंदे गटाकडून बच्चू कडू यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा रंगली आहे. भाजपने आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी 5 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, ज्यात सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांचा समावेश आहे. या यादीला पाहता भाजपने यंदा नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये महिलांना, अनुसूचित जातींना, ब्राह्मणांना आणि ओबीसींना प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. तसेच भाजपने संघटनेतील निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्त्यांना देखील मान दिला आहे. विशेषतः सुनील कर्जतकर, संजय भेंडे आणि माधवी नाईक यांना. यामध्ये सुनील कर्जतकर हे गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून भाजपमध्ये सक्रिय आहेत, तर संजय भेंडे नागपूर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. माधवी नाईक ठाण्यातील माजी नगरसेविका आणि भाजप महिला मोर्चाच्या माजी प्रदेश अध्यक्ष आहेत. प्रमोद जठार कोकणातील महत्त्वाचे नेते यांनी यादीत समावेश केल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या होत्या. ते म्हणाले की पक्ष ठरवतो त्याला संधी मिळते आणि सर्वांनी आपले काम करत राहावे. त्याचप्रमाणे विवेक कोल्हे हे शंकरराव कोल्हे यांचे नातू असून त्यांना विधान परिषदेसाठी पाठवण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता, जो शब्द भाजपने पाळला. अशा प्रकारे भाजपने सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधताना आपल्या पक्षातील निष्ठावंत आणि इच्छुक उमेदवारांना संधी दिली आहे. बच्चू कडू यांच्या राजकीय जीवनातील या महत्त्वाच्या वळणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यांचे स्वाभिमानी राजकारण आणि जनतेशी असलेले दृढ संबंध त्यांना एक अत्यंत प्रभावशाली नेत्याच्या रूपात स्थापित करतात. तथापि आजच्या पत्रकार परिषदेमुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. मिळालेल्या माहितीनुसार बच्चू कडू आपल्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व समाप्त करून शिवसेनेत विलीन होणार आहेत. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जर हा निर्णय घेतला गेला तर विदर्भातल्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होऊ शकतात. विशेषतः अमरावतीसारख्या ठिकाणी जिथे बच्चू कडूंचा प्रभाव मोठा आहे, तिथे आगामी विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाचा बदल होऊ शकतो. कडू यांच्या निर्णयाचं राज्यभर पडसाद उमटणार असून हे राजकीय गणित आगामी काळात काय दिशा घेईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. पुणे शहरातील देहू रोडमधील पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात रमेश रेड्डी या तरुणाच्या डोक्यात गोळी लागली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रमेश रेड्डी हा स्थानिक राजकीय कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला. याबाबत तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात हलवण्यात आला आहे. या घटनेनंतर देहू रोड बाजारातील व्यापाऱ्यांनी खबरदारी म्हणून दुकाने बंद ठेवली. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईच्या पायधोनी परिसरातील डोकाड या कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यू हे एक प्रकरण सध्या धक्कादायक आणि गूढ प्रकरण बनलं आहे. रविवारी या कुटुंबातील आईवडील आणि 2 मुली मृत्युमुखी पडल्या. शवविच्छेदनानंतर प्राथमिक निष्कर्षांनी अन्न विष बाधेची शक्यता सूचित केली आहे, परंतु डॉक्टरांनी यावर खुलासा केला आहे की सामान्य अन्नदूषितेमुळे इतक्या तात्काळ मृत्यू होणं दुर्मिळ आहे. विशेष म्हणजे मृतांच्या शरीरात पेनकिलर सदृश्य पदार्थ आढळण्याची शक्यता आहे, परंतु रुग्णालय प्रशासनाने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. या प्रकरणाचा तपास अन्न आणि औषध प्रशासनाने सुरू केला असून कुटुंबाच्या घरातून 11 विविध नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. नमुन्यांमध्ये बिर्याणी, कलिंगड, पाणी, चिकन आणि मसाले यांचा समावेश आहे. पोलीस आणि अन्य निरीक्षकांच्या सहकार्याने तपासाची कागदपत्र तयार केली जात आहेत. फॉरेन्सिक अहवालानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल अशी आशा आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा अप्रत्यक्ष फटका देशांतर्गत LPG वितरण व्यवस्थेलाही बसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने LPG वितरण अधिक काटेकोर आणि पारदर्शक करण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नियम 1 मे पासून देशभर लागू होतील. नवीन नियमानुसार LPG सिलेंडरची डिलिव्हरी करताना OTP अनिवार्य करण्यात आला आहे. सिलेंडर स्वीकारताना ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP डिलिव्हरी एजंटला सांगावा लागेल. यामुळे अनुदानित सिलेंडर योग्य ग्राहकापर्यंत पोहोचतील आणि गैरप्रकार टाळता येईल असा सरकारचा उद्देश आहे.
राज्यात गेल्या काही दिवसापासून हवामानात मोठे चढउतार पाहायला मिळत आहे। विशेषतः विदर्भात उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून अकोला आणि अमरावती येथे तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे। वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने काही ठिकाणी शाळा आणि कोचिंग क्लासेसच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे। दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे। मात्र आज काही भागांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। IMDने यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकते। सचिन तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील सचिन फाउंडेशनने पालघरच्या वाडा तालुक्यातील गुहिर या गावात क्लायमेट स्मार्ट विलेज प्रकल्पाची सुरुवात केली आहे। या प्रकल्पामुळे गावातील 130 कुटुंबांना घरगुती वापरासाठी तसेच शेतीसाठी सोलर पॅनलद्वारे मोफत वीज आणि पाणी पुरवठा मिळणार आहे। तेंडुलकर कुटुंबाच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला, ज्यात सचिन तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि सानिया तेंडुलकर यांनी हजेरी लावली। यावेळी सचिन तेंडुलकर यांनी या प्रकल्पामुळे स्थानिक गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं व्यक्त केलं आहे। क्लायमेट स्मार्ट विलेज हा प्रकल्प महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबवला जात असून इतर राज्यांमध्ये देखील याचा अनुभव घेतला जात आहे। या व्यतिरिक्त या प्रकल्पामुळे 5 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे आणि आता गुहिरच्या गावातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केली आहे। बऱ्याच वेळेला त्या गोष्टी इथे छोट्या छोट्या गावांमध्ये पोहोचू शकत नाहीत, तर त्यांनाही तो एक प्लॅटफॉर्म मिळणं आणि सेम ऑपॉर्च्युनिटी मिळणं हे मी समजतो की आपली जबाबदारी आहे। आणि जर का आपण करू शकलो एकत्र येऊन तर नक्कीच नुसतं गुहिर गावाला नाही, मुंबईला, महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला, भारतालाही फायदा होईल हीच अपेक्षा करतो आम्ही आणि हीच देवाकडे प्रार्थना। काल IPLमध्ये रियान पराग याच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने अखेर पंजाब किंग्सचा विजयरथ रोखत दमदार विजय नोंदवला आहे। राजस्थानने पंजाबच्या 6 विकेट्सने पराभव करत मोठा टप्पा गाठला आहे। पंजाबने दिलेल्या 223 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना राजस्थानने 19.2 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावत 228 धावा केला आणि सामना 4 चेंडू राखून जिंकला। या विजयासह राजस्थानने IPL इतिहासातील आपल्या 3ऱ्या सर्वोच्च यशस्वी धावांचा पाठलाग पूर्ण केला। या मोसमातील हा त्यांचा 6वा विजय ठरला, तर न्यू चंदीगडमध्ये पंजाब विरुद्धचा 3रा विजयी त्यांनी नोंदवला। दुसरीकडे पंजाब किंग्सला या मोसमातील 8 सामन्यानंतर पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।